तोड़ना इसका खूंखार है, आंखों की पुतली पड़ना चांदी है इसका। उस पर 24 घंटे नजर रखना। आगा भाई, क्या बात की रे? उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। मी माझ्याकडे हा काय पोरकटपणा आहे? गेट उघड. ठीक आहे, मी गेट उघडते, पण त्याआधी मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्याल का? मी तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये. ओपन द गेट. मॅडम प्लीज, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. मॅडम सॉरी, पण मला असं वाटतं देवांश सरांवर तुमचं अजिबात प्रेम नाहीये. तोंड दिलंय म्हणून उगाच वाटेल ते बोलू नकोस. देवांश माझा मुलगा आहे. हो? नाही, तसं जर असतं तर देवांश सरांना काय वाटतं याने तुम्हाला फरक पडला असता, पण तसं तर काहीच दिसत नाहीये. माझं त्याच्यावर किती प्रेम आहे हे मला तुला सांगायची गरज नाही. नाही, मला नकाच सांगू, पण देवांश सरांना तरी कुठे दिसतंय? ते तुम्हाला एवढं पोट तिडकीने विनंती करताय की थांबा, पण तरी देखील तुम्ही त्यांचं ऐकत नाहीये ना. मी ऐकत नाहीये कारण मी तुला चॅलेंज दिलं होतं म्हणून. अच्छा, म्हणजे तुम्हाला सरांपेक्षा चॅलेंज महत्वाचं आहे? मॅडम, तुम्ही सरांना लहानाचं मोठं केलंय, बिझनेस करायला शिकवलाय तुम्ही त्यांना, आणि सर तुम्हाला आई मानतात, पण तुम्ही त्यांना मुलगा मानतात की नाही यात शंकाच आहे. आता आमच्या नात्यावर शंका घेणारी तू कोण आहेस ग? आणि माझं देवांशवर किती प्रेम आहे हे मला जगाला ओरडून सांगायची गरज नाहीये. नाही, नकाच दाखवू तुम्ही जगाला, पण किमान एकदा तरी देवांश सरांच्या डोळ्यात बघा. तुम्ही घर सोडून चाललात ना म्हणून कासावीस झालेत ते. मॅडम, त्यांच्यासाठी तुम्ही खूप महत्वाचे आहात, आणि तुम्हीच जर हे घर सोडून गेलात ना तर सर तुमच्याशिवाय नाही जगू शकणार. त्यांचं खूप प्रेम आहे तुमच्यावर. नाही, तुमचा निर्णय झाला असेल तर ठीक आहे, आणि आम्ही तुम्हाला अडवणार पण नाही. फक्त उद्यापासून देवांश सर आई म्हणून हाक मारू शकणार नाहीत, एवढंच. देवांश, मी फक्त तुझ्यासाठी थांबते. बोलू मी आता? यू आर अमेझिंग सई. सिरियसली, म्हणजे हे सगळं मला सुचलं सुद्धा नसतं, पण मला माहितीये जर आई आज गेली असती ना तर मला खरंच खूप वाईट वाटलं असतं. पण फक्त तुमच्यामुळे आज आई थांबली. थँक्यू सो मच. आणि आय लव्ह यू. कौतुक, बायकोचं कौतुक. दिवस रात्र फक्त बायकोचं कौतुक. कसं जमतं रे? व्हायला पाहिजे ना सगळ्यांनाच. हो का? पण खरंच ते तुझं करावं तितकं कौतुक कमी. आज तुझ्यामुळे ताई थांबल्या. खरं तर ताईंची काही मतं मला नाही पटत, पण मला हे माहितीये
ताई ह्या घराचा खूप मोठा आणि महत्वाचा भाग आहे. त्या जर आज घर सोडून गेल्या असत्या ना तर या घराला काही अर्थच उरला नसता. थँक्यू सो मच. आणि मी सुद्धा लव्ह यू. या सईने सांगितल्यावर मी घरात थांबायचं. हिच्या परमिशनने मी घरात थांबणार. माय फुट. ही एक बाजी जिंकली आणि हिला वाटतंय की आता ही हवं ते करू शकते. तू मला डिवचलंयस ना. बघ आता मी काय करते ते. मॅम मॅम तुम्ही काय करत होता? तुम्ही या घरातून निघून गेला असता तर माझं काय झालं असतं? हो का? उगाच ना नाटक करू नकोस. नाटक? मॅम या जगात ना फक्त दोनच व्यक्ती आहेत ज्यांच्या समोर ही अंजली खरी वागते. एक माझी मॉम आणि सेकंड तुम्ही. तुम्ही या घरातून निघून जात होता ना मला जेन्युइनली टेन्शन आलं होतं माहितीये. तुला कसलं टेन्शन ग? तू तर सईच्या ग्रुप मधली आहेस ना. काय? मी त्या सईच्या टीम मध्ये कशाला जाऊ? तुम्हाला माहिती आय हेट हर. हो, तू हेट करत असतीस ना तर सईचा जीव वाचवायला गेली नसतीस. मला मान्य आहे की तू देवांचा जीव वाचवलाय पण तू त्याचा जीव वाचवायला तर नक्कीच गेली नव्हतीच. तू गेली होतीस त्या सईला इम्प्रेस करण्यासाठी. त्या सईचं मन जिंकून तुला या घरात परत राहायचंय म्हणून तू हे सगळं केलंस. आणि जर का तुला वाटत असेल ना की हे सगळं करून तुला या घरात एंट्री मिळेल तर मी तू आणि तुझी ती बहीण दोघांनाही धक्के मारून हकलवून देईन या घरातून. कळलं? मॅम प्लीज तुम्ही मिसअंडरस्टँड करू नका. जे काही झालं ना ते मी तुम्हाला सांगतो. त्या विक्रमवर ना माझा अजिबात ट्रस्ट नाहीये. तुम्हालाही माहितीये तो कसला सायको आहे. तो कधी काय करेल ना काहीच गॅरंटी नाही. म्हणून मी स्वतः पोलिसांकडे गेले. त्यांच्याकडून देवांचा नंबर ट्रेस केला. त्या लोकेशनला पोहोचले. पण मी तिथे पोहोचेपर्यंत ऑलरेडी सिच्युएशन हाताबाहेर गेली होती. मला काय? मला आपला माझा चांगला मस्त चान्स मिळाला. असंही काहीही करून मला देवांशच्या मनात माझी चांगली इमेज क्रिएट करायचीच होती ना.